नमस्कार फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती, तलाठी भरती, मुंबई उच्च न्यायालय भरती तसेच जेवढे पद असतात सरळ सेवा भरतीमध्ये त्या सर्व पदांसाठी महत्त्वाचे जी के आणि करंट अफेअर्सचे प्रश्न पाहणार आहोत. ठीक आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्व प्रश्न अतिशय इम्पॉर्टंट असणार आहेत. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी तुम्ही टॉय ट्रेनने पोहोचू शकता? ऑप्शन्स आहेत तोरणमाळ, यावल, महाबळेश्वर, माथेरान. काय उत्तर असणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी, माथेरान. ठीक आहे, या माथेरान या ठिकाणी आपण टॉय ट्रेनने पोहोचू शकतो. ठीक आहे, नेरळ स्थानकावरून ही ट्रेन निघते. नेरळ स्थानकावरून ट्रेन निघते. या ट्रेनचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा ट्रेन यादीत देखील झालेला आहे. ठीक आहे, या ठिकाणी तोरणमाळ आहे बघा, हे नंदुरबार जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगेत असलेलं थंड हवेचं ठिकाण आहे. महाबळेश्वर हे सातारा जिल्ह्यामध्ये असलेलं. त्यानंतर यावल हे जळगाव जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे, पुढील प्रश्न आहे, संगणकाची स्मरणशक्ती कशात मोजली जाते? ऑप्शन्स आहेत नॉट, बाईट्स, हर्ट्ज, क्यूबिक. काय उत्तर असणार आहे? तर बाईट्स. ठीक आहे, ऑप्शन बी बाईट्स हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. संगणकाची स्मरणशक्ती बाईट्समध्ये मोजली जाते. या ठिकाणी गती जर विचारली तर हर्ट्जमध्ये मोजली जाते. नॉट हे जे उपकरण आहे ते मुख्यतः विमान व जहाजांची गती मोजण्यासाठी वापरलं जातं. नॉट. ठीक आहे, प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतरचा प्रश्न आहे, इलेक्ट्रिक वाहनांची नंबर प्लेट कोणत्या रंगाची असते? कोणत्या रंगाची असते? हिरवी, पांढरी, पिवळी, काळी. काय उत्तर असणार आहे? तर हिरवी. ठीक आहे, इलेक्ट्रिक जी वाहनं असतात, विद्युत वाहनं, त्यांना बघा हिरव्या कलरची नंबर प्लेट असते. ठीक आहे, हिरवी, आणि त्याच्यावर सफेद अंक असतात. ठीक आहे, हिरव्या नंबर प्लेटवर पांढऱ्या रंगामध्ये अंक असतात. या ठिकाणी पांढरी नंबर प्लेट आहे बघा, तर ही वैयक्तिक म्हणजे प्रायव्हेट वाहन, आपण पर्सनली वापरणारे जे वाहन असते त्याच्यावर पांढरी नंबर प्लेट असते. त्यानंतर पिवळी आहे बघा, ही व्यावसायिक किंवा कमर्शियल वाहनांसाठी वापरली जाते. त्यानंतर काळी नंबर प्लेट आहे बघा, ही भाड्याने घेऊन स्वतः चालवावी लागणारी गाडी, पण फक्त वैयक्तिक कारणासाठी, व्यवसायासाठी नाही. ठीक आहे, म्हणजे गाडी भाड्याने घ्यायची आणि स्वतः चालवायची, स्वतःच्या कामासाठी, व्यवसाय नाही करू शकत आपण, अशी जी गाडी असते तिला काळी नंबर प्लेट असते. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आहे, नीरज चोप्रा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऑप्शन्स आहेत रायफल शूटिंग, भालाफेक, कुस्ती, हॉकी. काय उत्तर असणार आहे? तर भालाफेक. ठीक आहे, नीरज चोप्रा हा भालाफेक या खेळाशी संबंधित आहे. त्यानंतरचा प्रश्न, स्वतंत्र भारतामध्ये लोकसभेची पहिली सार्वजनिक सार्वजनिक निवडणूक केव्हा घेण्यात आली होती? ऑप्शन्स आहेत 1872, 1950, 1947, 1951, 52. स्वतंत्र भारतात विचारलंय, उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, 1951, 52. ठीक आहे, सुरुवात जी आहे या निवडणुकीची ती 25 ऑक्टोबर 1951ला झाली आणि शेवट 21 फेब्रुवारी 1952ला झाला. तर 1951-52 या वर्षामध्ये भारताची लोकसभेची पहिली सार्वजनिक निवडणूक पार पडलेली आहे. आता या ठिकाणी 1872 आहे बघा, ऑप्शन महत्त्वाचा ऑप्शन आहे. 1872 मध्ये भारतातील पहिली निवडणूक पार पडली होती लॉर्ड मेयोच्या काळामध्ये. ठीक आहे, लॉर्ड मेयो याच्या काळात 1872 मध्ये भारतातील पहिली निवडणूक पार पडली होती. त्यानंतरचा प्रश्न आहे, बाजीप्रभू देशपांडे यांच्या हौतात्म्याने पुनीत घोडखिंड किंवा पावनखिंड कोणत्या जिल्ह्यात आहे? कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे, कोल्हापूर. आता या ठिकाणी जर इतिहास जी घटना आहे ती सारांशामध्ये मला कमेंट करून सांगायची आहे, काय झालं होतं, त्यामुळे या घोडखिंडीला पावनखिंड असं नाव पडलं, शॉर्टमध्ये सांगा कमेंट करून. त्यानंतर प्रश्न आहे, आनंदवन प्रकल्प खालीलपैकी कोठे आहे? ऑप्शन्स आहेत राजुरा, वरोरा, भद्रावती, सावली. कुठे आहेत तर बघा, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वरोरा या ठिकाणी. ठीक आहे, चंद्रपूर जिल्हा वरोरा या ठिकाणी आनंदवन हा प्रकल्प आहे. याची स्थापना बाबा आमटे यांनी केलेली आहे, विचारलं जाऊ शकते. बाबा आमटे यांनी 1949 मध्ये याची स्थापना केलेली आहे. पुढे प्रश्न आहे, मराठ्यांना अखेरपर्यंत न जिंकता आलेला रायगडमधील अभेद्य जलदुर्ग कोणता?
ऑप्शन्स आहेत बाणकोट, मुरुड जंजिरा, सर्जेकोट, वरील तिन्ही. काय उत्तर असणार आहे तर ऑप्शन बी मुरुड जंजिरा. ठीक आहे, मुरुड जंजिरा हा जो किल्ला आहे तो मराठ्यांना अखेरपर्यंत जिंकता आलेला नाही. ठीक आहे, हा जलदुर्ग अरबी समुद्रामध्ये आहे. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे जेव्हा बंदुकीतून गोळी सुटते तेव्हा बंदूक डॅश डॅश दिशेने गतिमान होते. ऑप्शन्स आहेत गोळी सुटलेल्या दिशेने, सर्व दिशेने, विरुद्ध दिशेने, यापैकी नाही. तर काय उत्तर असणार आहे विरुद्ध दिशेने. ठीक आहे, जेव्हा बंदुकीतून गोळी सुटते तेव्हा बंदूक विरुद्ध दिशेने गतिमान होते. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आहे मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे. कोणत्या उत्पादनाशी निगडीत आहे बॉक्साईट, पेट्रोलियम, लोह, कोळसा. तर उत्तर असणार आहे पेट्रोलियम. ठीक आहे, पेट्रोलियम या उत्पादनाशी निगडीत आहे मुंबई हाय हे ठिकाण. ठीक आहे, मुंबईपासून पश्चिमेला अरबी समुद्रात जवळपास 160 किलोमीटर सुमारे. ठीक आहे, 160 किलोमीटर दूर मुंबईच्या मुंबईच्या पश्चिम दिशेला. ठीक आहे, अरबी समुद्रात 160 किलोमीटर दूर हे ठिकाण आहे. ONGCच्या नियंत्रणात आहे. ठीक आहे, हे जे प्रश्न विचारला जाऊ शकतो मुंबई हाय हे जे ठिकाण आहे ते कोणाच्या नियंत्रणात आहे तर ONGC. ONGCचा फुल फॉर्म मला कमेंट करून सांगायचा आहे. पेट्रोलियम खनिज उत्पादनाशी संबंधित आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशामुळे झाली. ऑप्शन्स आहेत भूकंप, संचयन, भूप्रक्षोभ, ज्वालामुखी. काय उत्तर असणार आहे तर ज्वालामुखी. ठीक आहे, महाराष्ट्राचे जे पठार आहे ते ज्वालामुखी म्हणजेच लावा रसामुळे तयार झालेला आहे. ज्वालामुखीचा उद्रेक होऊन आतमधून जो लावा रस निघतो तो निघलेला लावा रस पसरला आणि नंतर थंड झाल्यावर जे पठार तयार झालेलं आहे ते आपलं महाराष्ट्राचं पठार आहे. विशेषतः दख्खन पठार बघा त्या लावा रसामुळे तयार झालेलं आहे. त्यानंतर प्रश्न आहे परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे. ऑप्शन्स आहेत बीड, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सातारा. काय उत्तर असणार आहे तर बीड उत्तर असणार आहे. ठीक आहे, परळी वैजनाथ हे जे ज्योतिर्लिंग आहे ते बीड जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे, भारतामध्ये एकूण 12 महत्त्वाची ज्योतिर्लिंग आहेत. ठीक आहे, 12. ठीक आहे, त्यापैकी 5 आपल्या महाराष्ट्रात आहेत सर्वाधिक. ठीक आहे, 5 आपल्या महाराष्ट्रात आहेत. कोणकोणती आहेत तर नाशिकचं त्र्यंबकेश्वर हे कुंभमेळ्याच्या 4 ठिकाणापैकी एक आहे. ठीक आहे, नाशिकचं त्र्यंबकेश्वर, छत्रपती संभाजीनगरचं घृष्णेश्वर, साताऱ्याचं महाबळेश्वर आणि हिंगोलीचं औंढा नागनाथ व बीडचं परळी वैजनाथ ही 5 ज्योतिर्लिंग आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. ठीक आहे, भीमाशंकर पुणे. तर या ठिकाणी मित्रांनो मी सातारा महाबळेश्वर हे ज्योतिर्लिंग बोलले तर ते ज्योतिर्लिंग नाही. ठीक आहे, या ठिकाणी बीडचं परळी वैजनाथ, नाशिकचं त्र्यंबकेश्वर, छत्रपती संभाजीनगरचं घृष्णेश्वर, भीमाशंकर पुणे आणि औंढा नागनाथ हिंगोली ही 5 ज्योतिर्लिंग आहेत. ठीक आहे, करेक्शन करून घ्यायचे. साताऱ्यामध्ये जे महाबळेश्वर आहे ते या ठिकाणी ज्योतिर्लिंग नाही. त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न आहे बघा जुन्या कायद्याऐवजी नव्याने अंमलात आलेल्या कायद्यांची अंमलबजावणी कोणत्या तारखेपासून करण्यात आली. भारतामध्ये 3 नवे फौजदारी कायदे लागू झाले. 3 जुन्या फौजदारी कायद्यांच्या जागी ते केव्हापासून लागू झाले असा प्रश्न आहे बघा. महत्त्वाचा प्रश्न आहे. उत्तर काय असणार आहे 1 मार्च 2024, 1 जुलै 2024, 1 एप्रिल 2024 की 1 जून 2024. काय उत्तर असणार आहे तर 1 जुलै 2024. 1 जुलै 2024 पासून आपल्या भारतामध्ये 3 नवे फौजदारी कायदे लागू झाले. ठीक आहे, कोणकोणते आहेत भारतीय दंड संहिता 1860 जी होती ती आता भारतीय न्याय संहिता 2023 म्हणून लागू झालेली आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 आता भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 म्हणून लागू झालेली आहे. भारतीय पुरावा कायदा 1872 आता भारतीय साक्ष अधिनियम 2023 म्हणून लागू झालेला आहे. ठीक आहे, जुने नाव वर्ष आणि नवीन नाव 2023चे. ठीक आहे, आपल्याला लक्षात असले पाहिजे. प्रश्न विचारले जात आहे त्याच्यावर. ठीक आहे, 1 जुलै 2024 पासून हे लागू झालेले आहेत भारतामध्ये.
त्यानंतरचा प्रश्न आहे रो रो वाहतुकीची सुरुवात भारतात सर्वप्रथम कोणत्या रेल्वे मार्गावर झाली? ऑप्शन्स आहेत उत्तर पूर्व सीमांत रेल्वे मार्ग, दक्षिण रेल्वे मार्ग, कोकण रेल्वे मार्ग, पूर्व रेल्वे मार्ग. काय उत्तर आहे? तर कोकण रेल्वे मार्ग. रो रो वाहतुकीची सुरुवात भारतात कोकण रेल्वे मार्गावर झाली 1999 मध्ये. वर्ष पण विचारलं तर लक्षात ठेवा 1999 मध्ये रो रो वाहतुकीची सुरुवात कोकण रेल्वे मार्गावर झालेली आहे. रो रो म्हणजे काय? ट्रक किंवा ज्या आपल्या कार वगैरे गाड्या असतात त्या थेट ट्रेनमध्ये चढवणे आणि एखाद्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट करणे. म्हणजे आपल्याला जिकडे जायचं आहे त्या ठिकाणी ट्रेनमध्ये भरणे व तिथे जाणे गाडी न चालवत. ठीक आहे, अशी जी सेवा असते तिला रो रो सेवा म्हटलं जातं. हिची सुरुवात कोकण रेल्वेने केलेली सगळ्यात आधी. त्यानंतर प्रश्न आहे ड्रेन ऑफ वेल्थ किंवा संपत्ती वहन सिद्धांत कोणी मांडला? ऑप्शन्स आहेत सरदार पटेल, दादाभाई नौरोजी, सुभाषचंद्र बोस, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. काय उत्तर असणार आहे? तर दादाभाई नौरोजी. ठीक आहे, ड्रेन ऑफ वेल्थ किंवा संपत्ती वहन हा जो सिद्धांत आहे तो दादाभाई नौरोजी यांनी मांडलेला आहे. कोणत्या पुस्तकात? पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया या ग्रंथामध्ये. ठीक आहे, हा सेपरेटली देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? दादाभाई नौरोजी. आणि याच पुस्तकामध्ये त्यांनी ड्रेन ऑफ वेल्थ हा सिद्धांत मांडलेला आहे. दादाभाई नौरोजी यांना भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून देखील ओळखलं जातं. त्यानंतरचा प्रश्न आहे जायकवाडी धरण परिसरात कोणते उद्यान तयार करण्यात आलेले आहे? ऑप्शन्स आहेत संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत रामदास. कोणते उद्यान आहे? तर संत ज्ञानेश्वर. जायकवाडी धरण परिसरात संत ज्ञानेश्वर उद्यान तयार करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, जायकवाडी हे जे धरण आहे ते गोदावरी नदीवर असलेलं धरण आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये. ठीक आहे, गोदावरी नदीवर. ठीक आहे, पैठण तालुक्यामध्ये. जलाशयाचं नाव खूप वेळा विचारलेलं आहे बघा, नाथसागर. ठीक आहे, नाथसागर असं या जायकवाडी धरणाच्या जलाशयाचं नाव आहे, नाथसागर. ठीक आहे, संत ज्ञानेश्वर यांचं नाव देण्यात आलेल्या उद्यानाला. महाराष्ट्रातील पहिले वारकरी संत होते संत ज्ञानेश्वर. ठीक आहे, या ठिकाणी संत तुकाराम ऑप्शन आहे बघा. तुकाराम गाथा जी अभंग लिहिलेले आहेत ती तुकाराम गाथा म्हणून ओळखली जातात. संत तुकारामांची यांची समाधी विचारली जाते. देहू या ठिकाणी आहे, जन्म देखील देहू याच ठिकाणी झाला होता. संत एकनाथ आहेत, यांच्यावर मोस्टली विचारले जाणारे प्रश्न कोणते? तर भारुडे हा काव्यप्रकार कोणी रूढ केला? संत एकनाथांनी. रुक्मिणी स्वयंवर, भावार्थ रामायण, एकनाथी भागवत ही जी पुस्तकं आहेत किंवा ग्रंथ आहेत हे संत एकनाथांनी लिहिलेले आहेत. यांची समाधी आहे पैठण याच ठिकाणी. ठीक आहे, त्यानंतर संत रामदास किंवा समर्थ रामदास. मनाचे श्लोक, श्रीमद दासबोध, गणपतीची आरती, मंगलाष्टके, करुणाष्टके ही समर्थ रामदासांनी लिहिलेली आहेत. यांची समाधी आहे सज्जनगड सातारा या ठिकाणी. ठीक आहे, आता समर्थ रामदासांचं जर मूळ नाव पण विचारलं जातं तर कमेंट करून सांगायचं यांचं मूळ नाव किंवा पूर्ण नाव काय आहे, कमेंट करून सांगायचं आहे. त्यानंतर प्रश्न आहे 77व्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून कोणास आमंत्रित करण्यात आलेले आहे? ऑप्शन्स आहेत उर्सुला वॉन डेर लेयन, अँटोनियो कोस्टा, प्रबो सुबियांतो. पर्याय अ आणि ब दोन्ही. तर कोणास निमंत्रित करण्यात आलेलं आहे? ऑप्शन डी पर्याय अ आणि ब दोन्ही म्हणजेच उर्सुला वॉन डेर लेन आणि अँटोनियो कोस्टा यांना यावर्षी प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आलेलं आहे येणाऱ्या प्रजासत्ताक दिनानिमित्त. ठीक आहे, आता हे कोण आहेत? तर युरोपियन आयोग अध्यक्ष, या ठिकाणी युरोपियन कमिशनचे अध्यक्ष आहेत उर्सुला वॉन डेर लेयन आणि अँटोनियो कोस्टा कोण आहेत? तर युरोपीय परिषदेचे अध्यक्ष. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आहे केंद्रशासित प्रदेशातील पहिले झेनझी पोस्ट ऑफिस उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? ऑप्शन्स आहेत जम्मू आणि काश्मीर, लक्षद्वीप, लडाख, अंदमान निकोबार. काय उत्तर असणार आहे? तर जम्मू व काश्मीर. ठीक आहे, केंद्रशासित प्रदेशातील पहिले झेनझी पोस्ट ऑफिस जम्मू काश्मीर या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्र प्रेरणास्थळाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले?
कोणाच्या हस्ते? ऑप्शन्स आहेत अमित शहा, द्रौपदी मुर्मू, नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ. काय उत्तर असणार आहे? नरेंद्र मोदी. ठीक आहे. उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्र प्रेरणा स्थळाचे जे उद्घाटन आहे ते नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी श्यामाप्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाळ उपाध्याय, अटल बिहारी वाजपेयी यांचे पुतळे उभारण्यात आलेले आहेत, कांस्य पुतळे. ठीक आहे. राष्ट्रप्रेरणा स्थळ हा प्रश्न येणाऱ्या परीक्षेमध्ये 100% विचारला जाईल. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे फिफा अरब कप 2025चा विजेता खालीलपैकी कोण ठरलेला आहे? ऑप्शन्स आहेत मोरोक्को, अल्गेरिया, कतार, इराक. काय उत्तर असणार आहे? तर मोरोक्को. ठीक आहे. फिफा अरब कप 2025चा विजेता देश ठरलेला आहे मोरोक्को. उपविजेता आहे जॉर्डन. पुढील प्रश्न आहे नुकतंच अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याचे अनावरण कोठे करण्यात आले? ऑप्शन्स आहेत भोपाळ मध्य प्रदेश, लखनौ उत्तर प्रदेश, अहमदाबाद गुजरात, पांचकुला हरियाणा. काय उत्तर असणार आहे? तर ऑप्शन डी पांचकुला हरियाणा या ठिकाणी अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलेले आहे. याचं उद्घाटन केलंय अमित शहा यांनी. हा जो पुतळा आहे किंवा स्मारक आहे ते 41 फूट उंच आहे. त्यानंतर प्रश्न आहे डिसेंबर 2025 मध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला किती वर्षे पूर्ण झाली? किती वर्षे पूर्ण झाली? 75 वर्षे, 85 वर्षे, 90 वर्षे, 100 वर्षे. काय उत्तर असणार आहे? तर 85 वर्षे. ठीक आहे. डिसेंबर 2025 मध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला 85 वर्षे पूर्ण झाली. ही भारतातील 14वी महारत्न कंपनी आहे. ठीक आहे. 14वी महारत्न कंपनी आहे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड. ठीक आहे. हिचं मुख्यालय आहे बंगळुरू या ठिकाणी. स्थापना झालेली 1940 मध्ये. पुढे प्रश्न आहे BWF वर्ल्ड टूर फायनल्स 2025 मध्ये भारतीय जोडीने कोणते पदक जिंकले आहे? ऑप्शन्स आहेत सुवर्ण पदक, रौप्य पदक, कांस्य पदक. यापैकी नाही. काय उत्तर असणार आहे? तर कांस्य पदक. ठीक आहे. BWF वर्ल्ड टूर फायनल्स 2025 मध्ये भारतीय जोडीने कांस्य पदक जिंकलेले. आता जोडी कोणती? तर सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी. ठीक आहे. पुढे नुकतंच रिव्हॉल्वर ऑफ ऑनर पारितोषिक कोणी जिंकलेले आहे? ऑप्शन्स आहेत दीपक घोगरे, सायली गुरव, वैभव डोंगरे, प्रियांका पाटील. तर उत्तर असणार आहे डी प्रियांका पाटील. नुकतंच रिव्हॉल्वर ऑफ ऑनर पारितोषिक जे आहे ते प्रियांका पाटील हिने जिंकलेले आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या ठिकाणी 24 प्रश्न महत्त्वाचे कव्हर केलेले आहेत, ज्यामध्ये 8 महत्त्वाचे करंट अफेअर्स आपण कव्हर केलेले आहेत आणि इतर GKचे प्रश्न कव्हर केलेले आहेत. हे सर्व प्रश्न येणाऱ्या प्रत्येक सरळ सेवेतील पदासाठी तुम्ही अभ्यास करत असाल तर प्रत्येक भरतीमध्ये काम येणार आहे. ठीक आहे. व्हिडिओ सेव्ह करून ठेवायचा आहे, डाउनलोड करून ठेवायचा आहे, मित्रांशी शेअर करायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. भेटूया पुढील भागामध्ये. तुर्तास थांबतो. धन्यवाद.